सर मिऱ्या MIDC संदर्भात नेमका काय निर्णय होणं अपेक्षित आहे, काय सांगाल? मिऱ्या MIDC मध्ये जी लॉजिस्टिक पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली त्यातला लॉजिस्टिक पार्क रत्नागिरीमध्ये असावा ही प्रामाणिक भूमिका उद्योग विभागाची आणि MIDCची होती। परंतु काल परवाच मला असं कळलं की तिथे ज्या दोन ग्रामपंचायती आहेत म्हणजे मिऱ्या आणि जाकी मिऱ्या या दोन्ही ग्रामपंचायतीनं त्या MIDCला विरोध केलेला आहे। शासनाचं धोरण स्पष्ट आहे की एखादी गोष्ट जर तिथल्या स्थानिक लोकांना नको असेल त्याच्यामधनं काही गैरसमज निर्माण होणार असतील तर अन्य कुठच्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नाही। त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्याबरोबर आणि त्यांना जर तिथं खरोखरच ते नको असेल तर जे तिथल्या लोकांना पाहिजे ती करण्याची भूमिका उद्योग विभाग म्हणून आमची राहील। सर यासंदर्भात काही चर्चेसंदर्भातली बैठक ठरलेली आहे का? मी बोलणार, मी स्वतःहून जरी माझ्याकडे काही टप्प्यामध्ये ती MIDC पाहिजे म्हणून काही लोक आली, काही लोकांनी येऊन माझ्यासमोर प्लान तयार केले, असं जरी असलं आणि ग्रामसभेचे ठराव आणि तिथले काही मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जमीन व्यावसायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे काही तिथं हा विषय निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलेन आणि जर एखाद्या येणाऱ्या प्रकल्पामुळं बेरोजगारी दूर होत असताना देखील त्याचा विरोध असेल तर योग्य तो निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेईन। त्याला कोणाचीही मध्यस्थांची गरज नाही, थेट मी ग्रामस्थांची चर्चा करतो। सर अंबादास दानवे असं म्हणतात रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।